सर्वांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो, पहिल्या दिवशी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं क्वालिफायर झालेले आहेत, दुसऱ्या दिवशी ओम साई साखरे आणि तिसऱ्या दिवशी NCC सफाळे संघानं सुपर 8 मध्ये आपली जागा बनवले। चौथ्या दिवशी कोण, हा प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये घर करतोय, उत्तर तुम्ही द्याल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये। एकविरा चषक साखरेच्या या भव्य नियोजनामध्ये नेहमी म्हटलं जातं आयोजन प्रत्येक जण करत असतं, परंतु नियोजन करताना प्रत्येकाच्या हृदय प्रदेशावरती राज्य करणारी स्पर्धा ती म्हणजेच एकविरा चषक साखरे। वळूया मॅच कडे, वळूया आशिषच्या गोलंदाजीकडे आणि दीपक आणि अजय ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आशिष, गोलंदाजी ट्रॅकवर। व्हेरी फर्स्ट बॉल, थोडासा वेग जास्त आहे, डाऊन द लेग स्ट्रिक आहे, इट्स अ वाईड बॉल। अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय, स्टार्ट झाला इथे एक्स्ट्राच्या रूपानं। स्मिथ स्मॅशर मासबंड संघाचं स्कोर कार्ड ऑन होताना एक्स्ट्राच्या रूपानं साईकला लेफ्ट हँड बॅटर आपण बघतायत मिस्टर अजय। ओ गुड टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन, ऑन ड्राईव्ह, कर्रारा ऑन ड्राईव्ह, व्ही सेप मध्ये बघायला मिळतोय, येतोय 4। कम ऑन डीजे। थँक यू। अतिशय सुंदर असे स्टार्ट, ड्रीम स्टार्ट देताना मिस्टर अजय धावसंख्या 5 वर स्थिरावले। पुढचा चेंडू, ओ यस्त्या उद्वास क्लिंग बोल्ड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ। आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग। हे आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग। आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग। थँक यू। फलंदाज बाद होणारा 30 यार्ड क्रॉस करण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज इन होणं गरजेचं आहे, याची आपण नोंद घ्या। न्यूमान मनीष मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। नवसाला पावणारी, हाकेला धावणारी असंख्य आगरी कुळ्यांची कुळस्वामिनी आई एकविरा मातेचा उदो उदो। वळूया मॅच कडे, न्यूमान दाखल झालाय, मिस्टर मनीष। पहिला हादरा देताना मिस्टर आशिष बघायला मिळतोय, थोडासा ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, रडार मध्ये होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि अजय जो सेट बॅटर होता व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार मारत आपले इरादे, आपले इम्पॅक्ट, आपली ताकद, आपली क्षमता, स्ट्रेंथ ज्याने दाखवली होती तो मात्र चुकीच्या पद्धतीने बाद होताना OUT आउट, गॉन। न्यूमान मनीष येत आहेत, 5 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये। प्रमोदजी शेडगे सरांचं शुभागमन होताना अजयजी मात्रे साहेब आमचे पंच ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी येत आहेत। धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती 5। एक धक्का इथे लागतोय, न्यूमान मनीषला लवकर यावं लागतं कारण मिस्टर अजय डिपार्टेड। पुढचा चेंडू, गुड बॉलिंग, भन्नाट वेग आहे, चांगली पिचिंग आहे आशिष यांची आणि वेगावरती स्वार होते यावेळेला। आउटसाइड द ऑफ सम पिचिंग, अनदर गुड डिलिव्हरी, डॉट बॉल, स्कोर स्टे ऑन, 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस अँड मिस्टर आशिष ऑन बॉलिंग ट्रॅक। यावेळेला आपण बघतोय चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल होईल आणि इथे येतोय एक 4 चौकार। धावसंख्या प्लाय झाले 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। SDJ थँक यू। आई नागदाई देवी आपण बघतायत, ग्रामदेवता। पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवर आशिष। चांगला फ्लिक केला या वेळेला, गुड टायमिंग,
शॉर्ट फाईन लेगला फील्ड होईल. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड 1-0. 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली स्टार्ट आहे. अजय बाद झाल्यानंतर मात्र मिस्टर दीपक आणि मनीषनं ठरवलंय इथून आपल्याला विकेट सेव्ह करायचे आहेत, रन बनवायचे आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. आणि एका चांगल्या ध्येयाने खेळताना आशिषच्या अगेन्स्ट. गुड बॉल. पहिलं षटक वेल फिनिश करताना आशिष. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फाउंडेशन बिल्ड केले म्हणायला हरकत नाहीये. मॅच खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट आहे. एक ब्रेक थ्रू आलाय. 10 धावा स्कोर कार्डवरती बॅलन्समध्ये मॅच बघायला मिळते. ऐकूया एक सुंदर सॉन्ग आणि येऊया पुनश्च मॅचकडे. कम ऑन डीजे. थँक्यू. आणि जगामध्ये तो व्यक्ती कधीच घाबरत नाही ज्याच्या मागे त्याची आई उभी असते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्याचा ईश्वर म्हणजेच आई. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 10 आणि नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत यश. मिस्टर यश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तर स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मिस्टर मनीष. 1 डाऊन बॅटरच्या रूपामध्ये आलेले आहेत. 10 धावा ऑन साईडला आपण बघू शकाल. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि एक लॉंग ऑफला पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फिल्डिंगकडे थोडंसं लक्ष दिल्यानंतर लक्षात येईल शॉट मिड ऑन आहे. शॉट लेग आहे. एक लेग गली लावली गेली. ऑफ साईडला आपण शॉट थर्डमॅन बघतोय, शॉट पॉईंट बघतोय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा बघतोय. तर वळूया आपण मिस्टर मनीषच्या बॅटिंगकडे आणि न्यूमान यश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू. पहिला चेंडू गतीला परिवर्तन होतं. स्लॉट मध्ये होता. जबरदस्त क्रॅकिंग शॉट बघायला मिळतोय. लेफ्ट कव्हर ड्राईव्ह चा येतोय. 4 चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, ऑन मेरिट खेळताना मिस्टर मनीष क्लास दाखवतोय आपला. उत्तम गुणवत्ता दाखवताना ग्रेट फिनिश करताना स्कोर पोहोचलाय तो 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग, क्रिकेटचं अद्भुत सौंदर्य दाखवताना फलंदाज आपल्या संघाची ताकद दाखवतोय मिस्टर मनीष. मॅन इन गोल्डन फॉर्म. सुपर बॅटिंग करताना मिस्टर यशच्या अगेन्स्ट. ओ ग्रेट, अनदर ग्रेट शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट कट खेळलाय परंतु लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 15. चेंडू जाईल हे भविष्य आहे परंतु 2 धावा मी घेईन ही तुमची मेहनत आहे. आणि ते जर मेहनत कमी पडली तर मात्र तुम्हाला दुसऱ्या स्थितीला सामोरं जावं लागेल. कारण आम्ही नेहमी म्हणत असतो डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. आपल्या हार्डवर्कवर जास्त विश्वास ठेवा. लक फॅक्टर कदाचित असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बघूया पुढचा चेंडू. मिस्टर दीपक ऑन स्ट्राइक. स्टिअर केले फक्त. क्लेवर क्रिकेट, थोडंसं डॉमिनेट, वेगानं येतोय. हा मात्र नजाकत भरा चौकार दीपकच्या बॅटमध्ये येतोय. आणखीन 4 चौकार. यस डीजे. थँक्यू. आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि दीपकने ते हेरलंय. फक्त स्थिर केलं आणि आलाय चौकार. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे मिस्टर दीपक ऑन स्ट्राइक. अल्टी पल्टी फैंसी शॉट खेलने प्रयत्न. ये शॉट कभी कभी आपको आबाद करता है, कभी कभी बर्बाद, क्योंकि इस शॉट में आपका टाइमिंग थोड़ा सा गलत होता है. प्रॉपर मिडल ऑफ द बैट आप खेलते नहीं है और इस वजह से जो गेंद है कभी कभी दिक्कत बन जाती है, तो कभी कभी आपको रन्स भी दी जाती है. फिलहाल 90 रन ऑन स्कोर कार्ड. काफी बढ़िया वापसी करते हुए मिस्टर यश इस बार दूर वाले छोर से एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर. बहुत ही बढ़िया क्लास 1 क्रिकेट. आने दिया गेंद को, खेल दिया एक बार फिर डीप थर्ड मैन से. ये है नजाकत का एक और मुजाहरा.
काबिले तारीफ बॅटिंग. स्कोर मुनाव 23 ऑन लॉस ऑफ 1 विकेट. यस डीजे. थँक्यू. जबरदस्त सॉन्ग पीके साऊंडच्या माध्यमातून हृदयामध्ये घर करणारं सॉन्ग लावताना सुभाषजी कदम साहेब गुड जॉब. धावसंख्या 23 वर स्थिरावली गेली आहे आणि काही नजाकत दाखवत आहेत मिस्टर दीपक. क्लास 1 शॉट कसा यूज करतात पॉपिन क्रीजचा दाखवतात ना, उत्तम उदाहरण पेश करतोय मॅन इन गोल्डन फॉर्म दीपक. सन्माननीय किशोरजी साने साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना वेलकम सर. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत. 23.11.50च्या सरासरीने फाउंडेशन बिल्ड करताना पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये एक जबरदस्त फाउंडेशन बिल्ड केलंय. इथून हेच मोमेंटम जर राहिलं धावा ते ऐकूया एक आणखीन सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. एस टीचे थँक्यू. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी आणि क्रिकेट जास्त होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. तुमची जी प्लॅनिंग योजना आहे ती योजना तुम्ही मैदानाच्या बाहेर आखून ती फक्त वास्तवामध्ये रूपांतर करायची असते मैदानाच्या आतमध्ये. आणि ते पंच आमच्या ऑफिशियल अंपायर सांगताना की गेम ऑन करायचं आहे. 23 हवा स्कोर कार्डवरती गजब की बल्लेबाजी देखने को मिली है. प्रॉपर जो एलिवेशन देखने को मिला, खास करके दिमाग के साथ में खेले गए शॉट, पूरे पॉपिन क्रीज का इस्तेमाल करके खेले गए शॉट यहाँ पर रन्स देते हुए स्मिथ मासवन टीम को एक बहुत ही बढ़िया फाउंडेशन बिल्ड हो चुका है. गेंदबाजी में अब परिवर्तन. मिस्टर नशरू को बुलाया अब गेंदबाजी के लिए. अपनी टीम के एक बेहतरीन गेंदबाज माने मिस्टर नसरुद्दीन. तो देखना यहाँ पर तीसरे गेंदबाज के रूप में इंट्रोड्यूस कराते हुए जो गेंद के ऊपर उंगलियां घुमाने में काफी माहिर माने जाते हैं. 23 रन ऑन स्कोर कार्ड. अब फाउंडेशन अगर बात करेंगे तो रिस्ट्रिक्शन रिलीज हो चुके हैं. 30 दायरे के बाहर पूरी तरह से फील्ड को सजाया गया है. मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, काउ कॉर्नर है, लॉन्ग ऑफ और स्वीपर कवर भी नजर आता हुआ. खराब गेंद, बीमर यहां पर उड़ा दिया गेंद को, लॉन्ग लेग को क्लियर करते हुए वंस बाउंस ओवर द रोप. दैट्स अनदर ब्यूटीफुल यानी ह्यूज बाउंड्रीज. एस टी से थैंक यू. नसरुद्दीन का स्वागत यहाँ पर 4 के साथ में करते हुए एक गजब की बैटिंग मनीष के द्वारा देखने को मिल रही है. स्कोर 5 से आगे बढ़ेगा और 28 रन के ऊपर जाता हुआ ग्रेट फिनिश. मौका था और मौके को चौके में तब्दील कर दिया है मिस्टर मनीष. जो बढ़िया एक्यूरेसी उनके पास है, परफेक्ट कंसंट्रेशन जिसे कहते हैं, उसकी ताकत यहाँ पर दिखाते हुए मिस्टर दीपक और मनीष. फ्री हिट के संकेत जरूर है. ये जो लाइसेंस मिला है उसका कितना फायदा उठाएंगे बीच मैदान में. बहुत ही बढ़िया शॉट. एक बार फिर लॉन्ग ऑफ में प्रोटेक्शन है, एक ही मिलेगा. 29 धावा स्कोर कार्ड वरती. एक जबरदस्त तालमेल आहे. जसं मी मगाशी म्हटलं होतं की अजय लवकर बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी आहे ती मात्र या दोन्ही फलंदाजांनी खांद्यावरती घेतलेली आहेत. आणि जेव्हा तुम्ही जिम्मेदारी आपल्या संघाची आपल्या खांद्यावरती घेताना तेव्हा तुमची पावलं ही संघर्षाच्या वाटेवरती पुढे जाताना दिसतात. पुढचा चेंडू इथे उडवलाय परंतु मिसटाइम की क्लिअर. आओ हो, लॉंग अपला क्लिअर करताना दीपकच्या बाट मधून येतोय हाईन हँडसम षटकार. एस टीचे थँक्यू. जबरदस्त शॉट सिलेक्शन, परफेक्ट व्ही शेप मध्ये शॉट बघायला मिळतोय. गावदेवी दुर्वेश आणि गावदेवी हालोली. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. आणखीन एक क्रॅकिंग शॉट, नो चान्स एनी फिल्डर. लॉंग ऑफ लॉंग ऑनला डॉमिनेट करत येतोय डाऊन द ग्राउंडचा दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 39 वर पोहोचलंय. व्हॉट अ बॅटिंग.
जबरदस्त विस्फोटक नॉक काय असते, विस्फोटक कॅमिओ काय असते हे खेळताना मिस्टर दीपक आणि एका बाजूने मनीष 39 धावा, षटक्रमांक मार्गस्थ आहे ते फक्त तिसरं आणि धावांची लयलूट करताना स्मिथ स्मॅशर मासवण संघ या ठिकाणी आपली आक्रमकतेची चुणूक दाखवताना आक्रमकता आणि संयम यांचं सुंदर मिश्रण म्हणजे एका बाजूने मनीष आणि दुसऱ्या बाजूने दीपक. ग्रेट बॅटिंग. बघूया नसरुद्दीन कमबॅकिंग करतील का. पुढचा चेंडू इथे मात्र वेग देण्याचा प्रयत्न आहे आणि पंच सांगतायत विरल नायर सर इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या पोहोचले 40 वरती. जबरदस्त बैटिंग, संकटाची चाहूल लागले या ठिकाणी. थोड़ा प्रेशर है इस समय नसरुद्दीन के ऊपर. उसकी वजह ही है कि बल्लेबाज का जो खेलने का तरीका है काफी मारूफ नजर आ रहा है. ग्रेट बैटिंग यहाँ पर कर रहे हो. टॉस ही फायदा नहीं उठा पाए. अच्छा कॉल था नौसकीन से, रन्स नहीं मिलेगी. स्कोर रुका हुआ इस समय 40 के ऊपर. और ये कॉल महत्वपूर्ण रोल अदा करता है. आपकी विकेट महत्वपूर्ण है आपके लिए, लेकिन आपका जो पार्टनर है उसकी भी विकेट उतनी ही अहम है. ये जानते हैं यहाँ पर मनीष, और उन्होंने दीपक को कहा कि नहीं भाई ये रन्स हम नहीं ले सकते, धोखा हो सकता है. क्लेवर क्रिकेट. 40 के ऊपर स्कोर रुका हुआ है. बढ़िया मैच. दोनों बल्लेबाज काफी खूबसूरत खेल रहे हैं और नसरुद्दीन वापसी का प्रयास कर रहे हैं. गुड बॉल. इस बीच अगली गेंद. बैक टू बैक दूसरी बिंदी गेंद. अच्छी वापसी आहे. तालिया बज रही आहे. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तिथेच तुमच्या खेळाची महती कळती. खूप चांगली गोलंदाजी आहे आणि ही गरज आहे इथे. जर कमबॅकिंग करायचं आहे गोलंदाजाला डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. सुंदर वापसी म्हणायला हरकत नाही आहे. स्कोर 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि इथे दिशा भरकटलाय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 41 वर स्कोर कार्ड बघायला मिळते. 41 या षटकातील चेंडू झालेले ते 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू. मिस्टर नसरुद्दीन गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा बघायला मिळतोय. फुलटॉस आणि संधीचं सोनं करता येत नाही दीपकला. लवकर बॅट फिरली आणि दुसरा धक्का या ठिकाणी लागताना धावसंख्या 41 असताना दुसरा विकेट येतो यष्टीचे. थँक यू. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. एकंदरीत 41 धावा. मासवण म्हटल्यानंतर आमचे समालोचक मित्र मिस्टर राहुल धनवा यांचं गाव आणि सातत्याने तेही खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा गाजवताना आपल्याला बघायला मिळतात. तर थोडंसं गेम स्पीडअप करा प्लीज. फील्ड अरेंज करा. तर सेट केलेलं आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 41. चला गेम थोडासा स्पीडअप करा. डीसी टाकवाल. 41 धावा. खूप चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं गेलंय. इथून न्यूमान दाखल झालाय मनीषच्या सोबतीने मिस्टर जयेश न्यूमान. तर एका बाजूने गोलंदाजीसाठी येत आहेत आशिष, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज मिस्टर आशिष. 41 झालेले आहेत. इथून 3 षटकामध्ये कमीत कमीत 30-35 धावा आणि जास्तीत जास्त 40-45 येणं गरजेचं आहे. तर एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. स्मिथ स्मॅशर्स मोनो मासवण संघ फक्त दिशा दिली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि मात्र जयेशला संधी देत आहेत. 42 धावा. 3 हिटर खेळाडू आहे. आक्रमक फलंदाज आहे जयेश
आणि त्यासाठी मनीषनं मात्र सिंगल या ठिकाणी घेतलेली आहे आणि फलंदाजाला संधी दिली न्यूमॅन. पिन हिटरची भूमिका इथे अदा करावी लागेल. बघूया आशिषच्या अगेन्स्ट मात्र जयेश कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन आपण बघतोय आणि का संधी दिली हे सांगण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू वन्स बाउन्स जाईल का सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या पोहोचली ती 46 धावा. कारण क्षमता आहे जयेशकडे. ज्या पद्धतीने मनीष एक सेट बॅटर आहेत त्यांनी सिंगल सिली मिडॉनला खेळली गेली सिली मिडॉफला आणि त्यानंतर संधी दिली जयेशकडे. जयेशने आपल्या बॅटला स्विंग करत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला बॅट चेंडूला फेकून दिले. बॅकवर्ड टच केले एक रिझन मधनं वन्स बाउन्स ओव्हर द रोप. ब्युटिफुल 4. धावसंख्या 46. ओ या वेळेला लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे परंतु फटका फसलाय आणि इथे यावं लागेल जयेशला बॅक टू द पविलियन कडे. तिसरा धक्का लागताना स्मिथ स्मॅशर्स मासबन संघाला एसटीचे. थँक्यू न्यूमॅन. पराग येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता थोडंसं उंची जास्त आणि इथे मात्र धक्का लागतोय मिस्टर जयेश. आणखीन एक धक्का लागताना एका बाजूने मनीष आहे दुसऱ्या बाजूने पराग लेफ्ट हँड बॅटर आहेत. आणि जर आपण ॲटमॉस्फिअर बघितलं हवा बघितली लेफ्ट हँड बॅटरसाठी अनुकूल असा हा एंड बघायला मिळतोय. गुड शॉट यावेळेला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. शॉर्ट स्वीपर कव्हर्समध्ये प्रयत्न खूप चांगला होता तिथे. सिंगल कंप्लीट झाले. 47 आणि चेंडू झाले त्या षटकातील 4. 2 टू गो. 47 धावा. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅचचा कॉल आम्ही पुनश्च एकदा करतोय. ओ गुड बॉल डॉट बॉल. गावदेवी दुर्वेश आणि आई गावदेवी हालोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपलं किट घेऊन जा. फॉर्म फिलअप करा आमच्यापर्यंत सबमिट करा. नेक्स्ट मॅचसाठी ऑफिशियल कॉल आहे. पुढचा चेंडू फक्त सिंगल्स खेळताय. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे मनीषांचा. धावसंख्या पोहोचेल. षटक क्रमांक कंप्लीट झाला इथे 4 आणि 12च्या सरासरीने होत आहेत 48. याच पद्धतीने धावाल्या ॲज अ प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळेल 72. चला लवकर फील्ड अरेंज करा प्लीज. दरम्यान 48 धावा आणि गोलंदाजी ट्रॅकवर. यश गोलंदाजी ट्रॅकवर यश दाखल होताना 48 झालेले आहेत. स्ट्राईकवरती मनीष आहे. संयम ठेवला आहे झूमपर्यंत. बघूया मनीष मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये आपली आक्रमकता कशी क्लिअर करतील बघावं लागेल. मिस्टर यश पहिला चेंडू आणि टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. राईज झालाय चेंडू. थोडासा गुडलेंथवरनं टॉट बॉल बघायला मिळतोय. अनएक्सपेक्टेबल बाउन्स इथे बघायला मिळेल. कांद्याचा उपयोग केला यशनं. थोडासा चेंडू टॉस झाल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. पुढचा चेंडू इथे मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आहे आणि झेल बाद होताना मिस्टर मनीष येत आहेत. तंबूच्या आसऱ्याला परतताना थोडंसं प्रेशर आता कन्वर्ट झालंय ते म्हणजेच मासवन संघाजवळ. आणखीन एक धक्का लागताना न्यूमॅन
यश नावाप्रमाणे यश संपादन करताना कहते ना कामयाबी बड़ी नहीं होती, उसे पाने वाला बड़ा होता है। रिश्ते बड़े नहीं होते, उसे निभाने वाला बड़ा होता है। तो ये जो कामयाबी इनको मिली यश को काफ़ी बड़ी है। अब बल्लेबाजी के लिए अजय न्यूमॅन स्कोर थांबलाय, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत। आता अजय आणि एका बाजूने आपण फलंदाज बघतोय पराग, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। मिस्टर यश याही वेळेला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल। कमालीचं योगदान देताना यश आणि षटक क्रमांक दुसरं हँडल केलं होतं, 13 धावा दिल्या होत्या। त्यानंतर या 3 चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते। पुढचा चेंडू आणि इथे फलंदाज बाद होताना आपण बघू शकाल। गुड स्पोर्ट्समॅनशिप बघायला मिळते इथे फलंदाज मिस्टर अजय कडनं, आणि अशाच योग्य खेळाची गरज आहे आज आपल्याला। बॅक टू बॅक 4 डॉट बॉल, जो संघ जबरदस्त रिदम मध्ये पुढे जात होता। मिस्टर येच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर स्पीड ब्रेकरचं काम करताना पूर्णतः स्कोर स्टे ऑन आहे 48, आणि धक्के लागलेले आहेत तिथून 5। न्यूमॅन नवीन फलंदाज येतोय मिस्टर राहुल। राहुल मात्र आपल्या बॅटिंगने आक्रमकतेची चाहूल निर्माण करतील काय बघावं लागेल। शेवटचे 2 चेंडू आहेत, परंतु यशचं कौतुक करावं लागेल। उत्कृष्ट मारा, जबरदस्त लेंथ लाईन आणि फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम सातत्याने करताना ग्रेट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आहे। पुढचा चेंडू 4 सलग निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत, आणि 5व्या चेंडूवरती काय हा प्रश्न आता मासवणकरांना पडलाय की ते धावा येतील की नाही। बघूया पुढचा चेंडू, आणि हा ही डॉट बॉल। मॅडन षटक हाताला जाईल का हा एक प्रश्न आहे। तर बघूया आपण, जबरदस्त गोलंदाजी, जो संघ थोडासा स्ट्रगल करत होता तो आता ड्रायव्हिंग सीटवर बघायला मिळतोय, आणि जो भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता तो संघ अडचणीमध्ये आलाय। क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे सांगणार आहे षटक आहे। पुढचा चेंडू, इथे मिस टाइम, आणि मॅडन षटक 2 विकेट 3 विकेट, जबरदस्त गोलंदाजी आहे। आणि PK साऊंड सर्व्हिस यांना मी विनंती करेन एक उत्कृष्ट षटकासाठी आपला एक जबरदस्त सॉन्ग पेश करा आपण। थँक यू। 48 धावावरती स्कोर पूर्णतः थांबलाय। यशने केलेली जादू मॅजिक आपल्याला इथे बघायला मिळते। 3 धक्के आणि मॅडन षटक, कलाटणी देणारं हे षटक आहे, आणि इथून अंतिम षटकामध्ये जे फलंदाज आले आहेत जिम्मेदारी इथे वाढली त्यांची, कारण अबव 60 रन गरजेचं आहे। जर तुम्हाला इथे टफ फाईट करायचा आहे, संघर्षाचा पाया जर भक्कम करायचा आहे, तर 6 चेंडू बहुमूल्य आहेत। एका बाजूने DC टाकवाल संघाला, आणि त्याहूनही महत्वाचे आहेत ते म्हणजेच मासवण संघाला। बघूया नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत आदित्य, तर न्यूमॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राकेश। 6 चेंडू इज बिग इम्पॉर्टंट दोन्ही संघासाठी आहेत। साइडिंग ऑन साइड ऑफ मिस्टर पराग, सातवा चेंडू डॉट बॉल। आम्हाला मात्र मॅच इथून आठवते, नरेश स्मृती येडवण आणि ओमसाई साखरे। 23 बॉल 23 रनची गरज असताना लागोपाठ 8 चेंडू डॉट बॉल हाताळले, आणि त्यानंतर ओमसाई साखरे संघाने तो विजय मिळवला होता। आणि तीच स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये 7 निर्धाव चेंडू, चिंता इथे वाढवताना, आणि चिंता जर वाढली तर मात्र पुढचा चेंडू चांगला शॉट आहे यावेळेला। 8व्या चेंडूवरती सिंगल रन्स आले, 49 धावा, खराब थ्रो, आणि ही काय घडलंय 2 कंप्लीट
तिसऱ्या धावेचा अटेम आहे 3 कंप्लीट आणि येतो इथे पंजा 5 धावा म्हणजे 53 झालेले आहेत. जिथे जबरदस्त मोमेंटम होतं, पकड एकदम मजबूत होती, ती इथे मात्र थोडीशी लूज झाली असं म्हणायला हरकत नाहीये. 53 धावा येणारे चेंडू आहेत ते 4 रनची गरज होती मासवण संघाला, त्या धावा आलेल्या आहेत. आणि जे षटक हाताळलं होतं, आता आदित्यने 2 चेंडू काय भन्नाट हाताळले होते, परंतु इथे कुठेतरी कहते ना ताश का छोकर और अपनों की ठोकर अक्सर बाजी घुमा देती है, आणि तेच इथे बघायला मिळालंय. बघूया 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 धावा ऊर्जा देतील का स्मिथ स्मॅशर्स मासवण संघाला? 4 चेंडूमधून इथून मात्र 7-8 धावा एक चांगलं बॅटल होऊ शकतं. चला टॉस च्या दृष्टीने तयार राहायचंय हलोली संघ आणि दुर्वेश. टी शर्ट घेऊन जा, डॉट बॉल. स्कोर थांबलाय 53. शेवटचे 3 चेंडू आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय हलोली आणि दुर्वेश टीम, त्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे. टी शर्ट परिधान करा संघनायक आणि टॉस साठी तत्पर राहा आपण. शेवटचे 3 चेंडू आणि इथे नो बॉलचा कॉल. आपण बघतायत 1+1 टोटल धावा 55 55. इथे मात्र सायरन प्ले झालाय, आपण बघू शकाल. लायसन्स दिले लेफ्ट हँड बॅटरला. संकटाच्या काळामध्ये आपल्या संघाला धावांचं योगदान देण्यासाठी हा चेंडू ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती मात्र आपल्या नावावरती करताना लॉंग लेगला सरळ डॉमिनेट करतायत आणि येतो इथे महत्वाचा ह्यूज षटकार. थँक्यू. धावसंख्या स्थिरावली ती 61. शेवटचे चेंडू आहे शेष 2. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. स्ट्राईकला बॅटर आहेत मिस्टर पराग. पराग बदला राग आपल्या शॉट वरती कन्वर्ट करत काय जबरदस्त शॉट खेळलाय पराग इथे. 2 to go आणि इथून वेल फिनिश देण्याचा प्रयत्न असेल. 60 अबोव 60 झालेले. इथून मात्र आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक खूप चांगला शॉट आहे, परंतु तो सरळ झेलमध्ये कन्वर्ट होताना फलंदाज या ठिकाणी बाद. चला न्यूमॅन थोडीशी घाई करा. मिस्टर राकेश येत आहेत. थँक्यू. 61 धावा. 1 to go. ऑल इज द वेल डट अँड स्वेल. शेबट गोड कोण करणार? गोलंदाज आदित्य की न्यूमॅन राकेश? बघूया शेवटचा चेंडू. ओहो, इथे मात्र झेल मध्ये कन्वर्ट झालाय. चांगलं टायमिंग होतं कव्हर्सला. स्वीपर कव्हर्स मध्ये झेल पण बघतोय आणि 2 धक्के 62चं टार्गेट सेट केलं गेलंय. वळूया आपण टॉस कडे. चला बोथ टीम कॅप्टन या टॉस साठी. दुर्वेश संघ आणि हालोली दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय टॉस साठी या. जसं सेकंड इनिंगला प्रारंभ होईल आपण ऐकूया घोडा आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा.
डोळ्याचं पारणं फिटेल असं पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची हे आपण जाणतायत. आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा. यानंतर होणारा सामना गावदेवी दुर्वेस आणि आई गावदेवी हलोली. टार्गेट सेट केलं गेलंय. अमर पाटील आम्हाला दर्शवतोय, साहिल पाटील, की लक्ष 62 रन्स. स्मिथ स्मॅशर्स मासवन या टीमने प्रथम बॅटिंग करताना स्मिथ स्मॅशर्स मासवन हे नाव आपण सातत्याने चर्चेत पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून 1 वर्ष अगोदरच आदरणीय सन्माननीय सुभाषजी भोयासाहेब हे सांगत असतात का आम्हाला या स्पर्धेमध्ये एंट्री ही मात्र कन्फर्म झालीच पाहिजे. आणि त्यांच्या समवेत योगेश पांढरासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य मासवन. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आमच्या व्यासपीठावर सुनीलजी वजेसाहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाची भूमिका सुद्धा निभावत आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सामन्याला होईल सुरुवात. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील, विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत मिस्टर अजित म्हात्रे सर यांना आपण पाहतायत. या अगोदर अजितजी पाटील यांचा आवाज ऐकलात. आजच्या दिवसामध्ये अक्षय पांडव व्हॉइस ऑफ वाडा यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत. नेत्रदीपक हा सोहळा आज 4 फेब्रुवारीचा दिवस आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. गड आला पण सिंह गेला आणि सह्याद्रीचा सिंह नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते आणि दोन्ही संघ बलाढ्य. DC टाकवाळ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला मासवण टीम. 62 धावा. याच मैदानात भरपूर धावा खोऱ्याने वाहिल्या गेलेत. 110, 112, 113 अशा पद्धतीने धावा आपण सातत्याने पाहिलेत. यावरून सिद्ध होतं की ही खेळपट्टी किती पोषकदायक खेळपट्टी बनवले. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाला अनुकूल अशी ही परिस्थिती मध्ये खेळपट्टी बनवली गेले. जेव्हा शेणाने सारवलेली खेळपट्टी असते तेव्हा माते अजून खेळपट्टीवर आपण पाहता शोषून घेतलं जातं. आणि जे कलात्मक गोलंदाज असतात त्यांच्यासाठी ही नैपुण्य आणि कौशल्य दाखवणारी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. मातीच्या खेळपट्टीवर अनेक गोलंदाजांनी आपल्या नावाची छाप सोडली आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चर्चेत राहिले. 2 बॅटर आहेत. एका साईडला आपण पाहतायत अफसर आणि अरबाज अशी जोडी. अफसर यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गोलंदाजी मार्कवर रतीश जाधवला आपण पाहतायत, ज्याच्या नावावर यंदाच्या हंगामामध्ये शतक पाहायला मिळालं. चहाडे क्रीडा संकुल चहाडेच्या मैदानात. ऑन साइडला अफसरच्या बॅटमधून क्लास हुकच्या फटक्यात सरळ चेंडूला पाठवला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा कणखर दर्जेदार आई एकविरा चषक चौकार. गुड शॉट. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग. आई माझी दर्यानं बसली नाव ग. आई एकविरा किनारी लाव ग. आई माझी दर्यानं बसली नाव ग. आई एकविरा किनारी लाव ग. आई माझी दर्यानं बसली नाव ग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं डॉट आणि त्यानंतर चौकार. गुड शॉट बाय अफसर. गोलंदाज सज्ज होईल रतीश जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर फुलर लेनचा चेंडू होता. डायरेक्ट हिट अजय धानवा त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला. एका साईडला अफसरला आपण पाहतायत एक टेक्निकली साऊंड ज्याच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. एक स्वतः ऑर्गनायझरच्या भूमिकेत सुद्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मनोर विभागामध्ये. अरबाज अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला होता आणि हेच खेळपट्टीचं हेच वैशिष्ट्य आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 दिवस ही खेळपट्टी सातत्याने चांगल्या पद्धतीने राहते.
आपण पाहिलं माकणीच्या मैदानात सुद्धा गेली कित्येक 3 स्पर्धा पार पाडल्या, परंतु खेळपट्टी अप्रतिम बनवली गेली होती माकणीच्या पिच क्युरेटरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः 5. हा चेंडू पाहिला तर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश मध्ये होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. मास्वन म्हटलं तर मिस्टर राहुल धनवा यांचं नेहमीच चर्चा राहिलेली आहे. एक युवा समालोचक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. टीम मॅनेजमेंट असेल, संपूर्ण मास्वन प्रीमियर लीगचा भार ते सांभाळत असतात. या वेळेला रडारमध्ये आला अफसरच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावां करता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल बिग ब्लास्ट. षटकार. दर्शन घेताय म्हणजे घेतय मिठीत वासरू. दर्शन घेताय म्हणजे घेतय मिठीत वासरू. दर्शन घेताय माझी घेतय मिठीत वासरू. दर्शन घेताय माझी घेतय मिठीत वासरू. थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर वेगवेगळी संगीत आणि अतिशय संगीतमय वातावरण निर्माण केलं गेलंय. 1 तारखेपासून सुभाषजी कदम जे स्वतः उपसरपंच आहेत आणि स्वतः DJ मालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषकामध्ये सुद्धा त्यांचा अप्रतिम DJ आपण क्वालिटी DJ पाहायला मिळतो. तर सुभाषजी कदम साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आमचे साथी समालोचक मिस्टर अक्षय पांडव यांचं सुद्धा आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वेगवेगळे आवाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेशजी पाटील यांनी जे मॅनेजमेंट केलंय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसात आय थिंक सो मोहम्मद भाई पटेल मनोरचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. अफसर मॅग्निफिसंट बॅटिंग. काळाचा दिवस घेरून आला. शोककळा पसरली टाकवाळ या विभागात आणि अफसर पटेल यांचे बंधू. मात्र आपण पाहिलं काळाचा महिमा काळच जाणे. मुदस्सर पटेल आपल्यापासून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. ऑफ साईडला अरबाजचा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. ऑन दी अप खेळला गेला होता. ऑन द राईज खेळला गेला आणि सरळ चेंडू जमिनी लगत एक गुड ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रतिम चांगला या वेळेला बॉल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना दीपक यांना आपण पाहत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत. आज राहुल धानवा यांचे बंधू मोठे बंधू सचिन धानवा या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. कॉटन बॉलची संधी आणि ती दवडून आली. त्या संधीचं सोनं करत असताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयेश. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. गॉन.
वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला तेवीस रन्स ऑन दी बोर्ड लागले आता 23 रन्स पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर जयेश. जयेशचा बॉल घ्यावा ऑफ तुमच्या थोडासा बाहेर निघणारा अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा ओव्हर द विकेटने आणि लेफ्ट आर्म गोलंदाज असेल त्यावेळेला थोडेसे कॉट बिहाइंडचे चान्सेस जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. बाहेर निघणारे चेंडू असतात. चांगला बॉल होता जयेश. पुन्हा एकदा यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय. आशिषच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका. षटकार 6 धावा. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध स्ट्रेट समीकरण 24 balls remaining and 33 runs required to win. 24 गेंदे शेष और 33 रन की जरूरत. अतिशय चांगला खेळ बहारदार खेळ पाहायला मिळतोय. आई एकविरा चषक नेहमीच नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा माता कारल्याच्या डोंगरावरी आगरी कोळी बांधवांची कुळ स्वामिनी आई एकविरा मातेला वंदन आणि निस्सिम भक्त म्हणून रुपेजी पाटील ते आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा मातेचे ज्या वेळेला फॉर्म येतो त्यानंतर आपण पाहू शकताय जे इन्व्हिटेशन कार्ड असतं क्रिकेटचा महासंग्राम सस्नेह निमंत्रण ज्या वेळेला आपण मान्यवरांना देतो त्याच पद्धतीने मात्र अगदी आई एकविरा मातेच्या चरणी हे सस्नेह निमंत्रण की ही स्पर्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता निर्विवादपणे ही स्पर्धा पार पाडली जावी त्यासाठी रुपेजी पाटील सातत्याने आपण पाहताय दरवर्षीप्रमाणे यंदा त्यांना जायला मिळालं नाही काही कारणास्तव खूप बिझी होते परंतु आई एकविरा मातेच्या चरणी ती जरूर सस्नेह निमंत्रणाची पत्रिका पोहोचली आणि आई एकविरा मातेचे आशीर्वाद सातत्याने रुपेजी पाटील यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक निस्सिम भक्त पाहायला मिळतात. तर मॅचच्या दिशेने सामन्याला होते सुरुवात. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. मनोजचा हा बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. लो फुल टॉस बॉल जरूर होता. बॅकलिपचा उपयोग करत असताना एकच धाव. अप्सर एक चिकाटी प्लेअर आहे. अंडरमचं क्रिकेट फार चांगल्या पद्धतीने टाकवाळच्या मैदानात खेळलं जातं. एक पॉप्युलर स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. यंदाच्या हंगामात ती स्पर्धा जरूर होती परंतु एक शोक कळा पसरली. अप्सर पटेल यांचे जे बंधू होते ते आपल्यापासून दुरावले आणि त्यानंतर एक आपण पाहू शकलात तर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु लवकरात लवकर त्यांना ती शक्ती पुन्हा एकदा येईल. यावेळेला आशिष फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6. थँक्यू. काय मनोज यांच्यावरती हा या वेळेला हल्ला केला जातोय. तगडी इच्छाशक्ती पाहायला मिळाली या स्ट्रोकवर. चिरेबंद आत्मविश्वास होता आणि फटक्यामध्ये आरपार प्रामाणिकपणा पाहायला मिळाला. षटकार. चांगला बॉल खाली राहिला होता. मनोज आज मासवण टीम मधून खेळत असताना आता सध्या ते स्थायिक आहेत कोंडगावमध्ये. जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव हे बिझी असतं. ग्रामीण धमाका बिग बॅश ज्या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिलंय ती स्पर्धा कोंडगावच्या मैदानात खेळवली जाते.
मान्सून ब्लास्ट होतो 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून. ते कोणगावचं मैदान बिझी राहतं आणि त्या गावातून ते बिलॉंग करताना पाहायला मिळतात. सध्या ते तिथे जॉबच्या निमित्ताने जरूर स्थायिक आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. एक नंतर मेल रतीश जाधव पुढे सरसावले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा आशिषच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण विजयाकरता DC टाकवाळ या टीमला. चांगला बॉल नाहीये पंचांचं म्हणणं आहे. विरल नायर सर वळतायत. एक क्वालिटी दर्जाचे पंच कसे असावेत या तिन्ही पंचांनी आई कोसमाई चषकापासून जी सुरुवात केली, पालघरमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि प्रत्येक आयोजकांच्या हृदयात एक जागा निर्माण केली. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक आहे. बॅटची एज घे. चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. आता 22 रनची आवश्यकता आहे विजयासाठी. 22 रनची आवश्यकता. चला हलोली टीमचे कॅप्टन जर आले असतील तर प्लीज लवकरात लवकर या आपण. आज हरीश परदेसी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दुर्वेदचा ब्रँड वेळेला स्विचिटचा फटका जरूर आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी मिस्टर राहुल पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अफसरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या अखेरीस 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. सरासरी अगदी चांगली मेंटेन केली गेले. ज्या पद्धतीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट होता तो मेंटेन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे ग्राउंड स्टाफ मिस्टर सागर वरठा, अतिशय चांगली मेहनत, एक कष्टाळू ग्राउंड स्टाफ म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 41-41. 18 बॉल आणि 21 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने आपण पाहिलेत. 23 बॉल 23 रन्स याच मैदानात आपल्याला पाहायला मिळाले, झालेले नाही आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतो उमरोळीचं मैदान 6 ओव्हरमध्ये 38 धावा सुद्धा झालेले नाही आहेत. 3 ओव्हरमध्ये 16 रन सुद्धा झालेले नाही आहेत. हा इतिहास या टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहिला तर इंग्रजी नवीन कॅलेंडरनुसार आपण जानेवारी महिना पाहतो आणि त्याच महिन्यामध्ये भरपूर काही इतिहास रचले गेले. अंडर 25चा मी सुद्धा साक्षीदार होतो त्या स्पर्धेमध्ये. धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप आपण पाहिली. त्या मैदानात सुद्धा 7 बॉल 3 रन झालेल्या नव्हत्या. 6 बॉल 2 रनची मॅच आली आणि विश्वनाथ जाधवने ती टाय मॅच केली आणि सुपर ओव्हरला सामोरे जावं लागलं पुणे टीमला. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. अजय दानवा चेंडूचा पाठलाग करतायत. ऋतिक मात्र यावेळेला आपण पाहू शकाल अजयने चेंडूला स्टॉप केलं. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दीपकच्या हातामध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच 2 धावा सुरक्षित मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 19 रनची आवश्यकता आहे. इथे डॉट बॉल आणि विकेट्स या 2 गोष्टी खूप सामन्यामध्ये सांगून जातील, परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं.
अफसर त्या ठिकाणी थोडेसे अचंबित राहिले, परंतु पंच या वेळेला तटस्थ पाहायला मिळत आहेत. तुम्हाला शफल वाईट हा खूप महत्त्वाचा जो नियम आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही शफल कोणत्या स्टम्प्सला होत आहेत याकडे सुद्धा लक्ष पंचांचं ॲक्युरेट असतं. चांगला बॉल ह्या वेळेला जयेशने पुनरागमन केलंय, कमबॅक केलंय. कमबॅक करावा लागतो. तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो, परंतु जेव्हा तुम्ही बॅड पॅचमध्ये असता आणि वारंवार तुम्ही स्ट्रगल करत असता, अशा वेळेला कमबॅक करण्याची गरज असते. यावेळेला स्विच हिटचा फटका परफेक्ट. यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट झाला. चौकार 4. मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. वॉट अ शॉट बाय अफसर पटेल उर्फ बाळा. 4 रन मिळाले या बॉलवर. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. बॅक टू बाउंड्रीज येईल की काय असं प्रश्नचिन्ह तर उद्भवतोय आणि त्याचं उत्तर मिळालं यस. लगातार 2 बॉलवर 2 खणखणीत आणि झन्नाटेदार चौकार पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या टोटल 51. या धावसंख्येवर 11 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. 13 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण. धावा थांबण्याचं नाव घेत नाहीये. अफसर पटेलच्या बॅटिंगची या वेळेला खरोखरच जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. चेंडू पाहिला, स्टान्स बदलला होता आणि अशा वेळेला तुम्ही स्टान्स बदलताय तर डेफिनेटली वाईड लाईनच्या अगोदरच चेंडू पिच झालाय तर तिथे बेनिफिट हा गोलंदाजालाच मिळेल आणि तेच करत असताना आपण पाहिलं तर आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता असेल. DC टाकवाळ या टीमला स्मिथ स्मॅशर मासवण टीम कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का, पुन्हा एकदा या मॅचमध्ये येण्याचे चान्सेस मिळवेल का, याकडे सर्व काही सारासार गोष्टींचा विचार करत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी करूया आपण मेंदूला रिचार्ज. या कोलनी या मालनी आल्या पाहुण्या घराला ग. मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग. हे आयलन बाया अंगान साथ उदान पेटवा कापराची वाट. आयलन बाया अंगान साथ उदान पेटवा कापराची वाट. बसाला मागताना पाट ग बाया, बसाला मागताना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे आपण पाहतायत. हेच मैदान तुम्हाला पुढील वर्षामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. काय पलट होईल या मैदानाचा विचार करता येणारी वेळ दर्शवली जाईल. 2026 12 ते 18 जानेवारीचा क्रिकेटचा महासंग्राम आणि अग्री समाज बांधवांचा विश्वचषक म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचा ओळखला जातो. पुढील वर्षात हा साखरे गावाला मान मिळणार आहे. ऑन साईडला आशिषचा तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 6 रन. या षटकारासहित संघाची धावसंख्या तब्बल 57 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 5 रनची आवश्यकता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 59. 3 रनची आवश्यकता आहे. सागर वरठा ग्राउंड स्टाफ आपण प्लीज यायचंय. पुन्हा एकदा बॉल तयार. ऋतिकला आपण पाहतायत. ऑन साईडला खेळला गेला. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल होईल का, आणि झेल सुटतोय आणि अशा प्रकारे चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. गुड कॅल्क्युलेशन क्रिकेट अप्रतिम पाहायला मिळालं. अफसरने एक बाजू सांभाळून धरली. जमेची बाजू अफसर पटेल पाहायला मिळाले. आशिष आल्या जे षटकारांची आतषबाजी आणि चौकार